मंडळी नमस्कार. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अत्यंत सुंदर भाषण विधिमंडळात शेवटच्या दिवशी केलं. अजित पवारांच्या ज्या काही भावना आपल्या भाषणातून समोर आल्या त्या खरोखरच लक्ष द्याव्या अशा स्वरूपाच्या आहेत. अजित पवारांनी मोठ्या दिलखुलास पद्धतीनं ते भाषण केलं. खुमासदार तर होतं, पण आत्मचिंतन करायला लावणारं होतं. अर्थात अजित पवारांनी आपल्या विधानांवर आत्मचिंतन केलेलं आहे, आत्मक्लेश केलेला आहे आणि त्यानंतरच ते असं बोलतायत. अजित पवार असं म्हणाले की आपण मांजरा कुत्र्याचे प्रतिनिधी म्हणून या सभागृहात येत नाही, प्राण्यांचे प्रतिनिधी म्हणून या सभागृहात येत नाही, तर आपण चक्क माणसांचे प्रतिनिधी म्हणून सभागृहात येत असतो. याचं भान सभागृहातल्या सदस्यांना उरलेलं नाही आहे. ते कशाही स्वरूपाचं वर्तन करतात. सभागृहात, सभागृहाच्या परिसरात या सगळ्या आमदारांनी वर्तन चांगलं ठेवलं पाहिजे. विधानसभेच्या अधिकाऱ्यांचा सन्मान ठेवला पाहिजे, मुख्यमंत्र्यांचा सन्मान ठेवला पाहिजे, वरिष्ठांचा सन्मान ठेवला पाहिजे. विधिमंडळात येताना अध्यक्षांना नमस्कार करून येण्याची आणि जातानाही नमस्कार करून जाण्याची पद्धत आहे, ती आजकाल कुणी फॉलो करताना दिसत नाही. हे सगळं अजित पवार बोलत होते. भाषिक मर्यादा सांभाळावी हे मनातून सांगत होते. मी अजित पवारांच्या भाषिक मर्यादेविषयी बोलणार नाही आहे, ते बऱ्याच वेळेला बोलून झालंय आणि त्यावर अजितदादांनी आत्मक्लेश देखील केलेला आहे. काही प्रसंगातच अजित पवारांची जीभ घसरलेली होती आणि तेवढं वगळता अजित पवार फटकळ या अर्थाने प्रसिद्ध आहेत. म्हणजे ठाकरी भाषे इतके फटकळ नाही, पण स्पष्टता अजित पवारांच्या भाषणामध्ये अधिक असते. सभागृहात काय, सभागृहाबाहेर सुद्धा लोकांनी चांगलं बोलायला हवं. अजित पवारांनी आपल्या भाषणामध्ये एक मुद्दा महत्वाचा मांडला आणि तो मला इथे अधोरेखित करून सांगायचा आहे. तो म्हणजे निलंबनाचा विषय. ते म्हणाले कोणी ऐकणार नसेल तर त्याला 2-3 तासापुरतं सभागृहाच्या बाहेर काढावं आणि फारच मोठी शिक्षा वाटली तर एखाद दिवसाकरता त्याला सभागृहाच्या कामकाजातून निलंबित करावं. खूपच मोठी गोष्ट वाटली तर अगदी अधिवेशन कालावधी सुद्धा निलंबित करता येऊ शकतं. पण महिनोन्महिने, वर्ष किंवा कायमस्वरूपी निलंबन करण्याच्या विरोधात अजित पवार देखील आपल्या भाषणातून आपल्याला दिसले. आता या सगळ्या प्रकारावर बोलताना मला काही जुन्या गोष्टी आठवतात आणि त्या गोष्टी आपल्या समोर मांडाव्या असं देखील वाटतं. सभागृहात किंवा सभागृहाच्या बाहेर अशी विधानं करणारी माणसं खूप आहेत. प्रशांत परिचारक जे भारतीय जनता पक्षाचे सदस्य होते त्यांनी अशा स्वरूपाचं बेलगाम वक्तव्य केलं होतं, ज्यावरून त्यांना परत माफी मागावी लागली. पण प्रशांत परिचारकांना वर्षभर निलंबनाची कारवाई सहन करावी लागली होती. प्रशांत परिचारक ज्या पद्धतीनं बोलले त्याच्यापेक्षाही वाईट पद्धतीनं आणखी काही सदस्य बोललेले आहेत, ज्यात जिंतूरचे आमदार, तत्कालीन आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांचा देखील समावेश आहे. बोर्डीकर यांनी पोलिसांच्या आई बहिणीसोबत काय करायचं ठरवलं होतं हे तुम्ही एकदा ऐका. पोलीस डिपार्टमेंटला सांगतोय, माझ्या तिकडे गाड्या आहेत, गाड्या जर कोणी गाड्याला हात लावली माझ्या लोकांच्या तर लक्षात घ्या, माय सोडून टाकेल पोलीसवाल्याची, लक्षात घ्या. या बोर्डीकरांना आपल्या पक्षात घेऊन भाजप पवित्रकरणा करून घेतलेला आहे. बोर्डीकरांची ही भाषा म्हणजे नुसती असं म्हणजे भाषा अशी घसरलेली वगैरे नव्हती, तर ती घसरून तळागाळाला गेलेली भाषा होती. भास्कर जाधव यांनी तर सातत्यानं या नियमांचं उल्लंघन केलंय. भास्कर जाधव मिमिक्री करण्यात आघाडीवर आहेत. त्यांनी मिमिक्री नरेंद्र मोदींचीही केली आहे आणि त्यांनी मिमिक्री चक्क आदित्य ठाकरे यांची पण केलेली आहे. नरेंद्र मोदींची मिमिक्री आपण नेहमी ऐकलेली आहे, आदित्य ठाकरेंची खूप कमी वेळा ऐकली आहे. आता जरा आदित्य ठाकरेंच्या विषयी भास्कर जाधव कसे बोलले होते ते आपण ऐकूया. म्हणून परवाच्या दिवशी कधी नव्हे तो मार्केट स्टेडियमवर पहिल्यांदा आयुष्यात मॅच बघायला गेलो, कारण मी कधीच गेलो नव्हतो. पहिल्यांदा गेलो, त्यांची पाठीमध्ये एक आवाज आला, थंडा थंडा थंडा. माझं कोणी म्हटलं आहे उद्धवजींची चिरंजीव ना, म्हणजे हा युवा सेनेचा तुमचा उद्याचा नेता इतका मजबूत, थंडा थंडा थंडा. त्यांच्या आवाजामध्ये मला आवाज बसला, तुम्ही जिंकतो काढला आवाज. खरं सांगायला गेलं
गोपीचंद पडळकर काय, नितेश राणे काय, या सगळ्याच मंडळींनी अशा स्वरूपाची बेताल विधानं केल्याचं आपल्या लक्षात येईल. कठोर शिक्षा झाली ती प्रशांत परिचारक यांना, बोर्डीकरांना नव्हे, भास्कर जाधवांना नव्हे, पडळकरांना नव्हे, अजित पवारांना देखील कमी शिक्षा झाली. त्यांना फक्त काही काळापुरतं उपमुख्यमंत्रीपद सोडावं लागलं आणि आत्मक्लेशानंतर ते परत मंत्रिमंडळामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून सहभागी झाले. ही सगळी इतिहास आपल्याला सगळ्याला चांगला ठाऊक आहे. पण जेव्हा चर्चा व्हायला लागते, जेव्हा चांगुलपणाची अपेक्षा केली जाते आणि त्या मर्यादा कोणी ओलांडतं, तेव्हा ठराविक लोकांनाच मोठ्या प्रमाणात शिक्षा दिली जाते. याच भास्कर जाधवांनी तालिका अध्यक्ष म्हणून 12 आमदारांना निलंबित केलंय, दीर्घकाळासाठी निलंबित केलंय. तालिका अध्यक्षांशी नीट वर्तन केलं नाही म्हणून तक्रार करणारेही भास्कर जाधव, निर्णय देणारेही भास्कर जाधव, ज्यांच्याशी वाईट वागल्याचा आरोप होतो तेही भास्कर जाधव, सगळंच भास्कर जाधव, आणि त्यांनी मात्र निर्णय निकाल देऊन टाकला. अजित पवारांचं हे भाषण खरोखर सरकारनं, विधिमंडळानं गांभीर्यानं घ्यायचं असेल तर आजवर घडलेल्या सगळ्याच अपराधांना अशा स्वरूपाची शिक्षा द्यावी लागेल. पण तसं घडलं नाही, हेच इथे उल्लेखनीय आहे. दादांच्या भाषणाला आमचं तर पूर्ण समर्थन आहेच आहे, पण तशाच स्वरूपाचं वर्तन विरोधी पक्षासोबत सुद्धा ठेवावं, एवढीच साधी सरळ अपेक्षा आहे. धन्यवाद.